हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचे माझ्या डेली व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मसाले, म्हणजे मी कशा पद्धतीने काळा मसाला बनवते आणि लाल मसाला पण बनवते। तर लाल तिखट पण म्हणतात त्याला। तर चला मी आता तुम्हाला दाखवते मी काळा मसाला 1 किलो मिरचीसाठी किती प्रमाण घेणार आहे। तर चला आता व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तुम्ही। तर आता आहे ना बघा, 1 किलो मिरच्या घेतलेल्या आहे मी। तर मस्त अशा मिरच्या घ्यायले आणि आता त्याच्यासाठी म्हणजे मसाल्याचं साहित्य मी तुम्हाला दाखवणार आहे। तर मसाल्यासाठी या 1 किलो मिरची आहे आणि त्याच्यानंतर आता हे धन आहे 1 किलो आणि जिरे पण अर्धा किलो आहे जिरे आणि ही मसाल्याची बरणी आहे। तर 2 किलो मिरचीसाठी जो मसाला भेटतो ना तर तो आणलेला आहे आणि त्याच्यानंतर आता तेजपान आणलेलं आहे आणि दालचिनी एक्स्ट्राची आणलेली आहे आणि हे खोबरं आहे। तर खोबऱ्याचं मी बारीक पीस करून घेतला आहे आणि काही थोडेफार तुकडे पण आहे। तर चला आता बघू आपण मसाल्यामध्ये काय काय आहे। तर खडा मसाला बघू आता। तर त्याच्यात दालचिनी आहे, जवळ आण कॅमेरा। तर हे काय मला नाव नाही माहीत मला। याच्यात पण भरपूर असे तेजपान झाले। परत अजून हे जावेत्री का काय म्हणतात, सुंठ, हिरवी वेलची, काळी वेलची काय ती, याच्यात पण जिरे एक्स्ट्राचे, हे पण स्वच्छ करावं लागते। परत हे मसाला पुढे मिरी, हे नाकेश्वर हळकुंड फोडायची मला, हिंग, शाही जिरे, बडीशोप हे पण स्वच्छ करावं लागेल, दगडफूल, जायफळ आहे आणि हे ओवा आहे, तीळ। आता सर्वच मसाले मी चेक करून घेतले तर भरपूर असे आलेले आहे। तर 2 किलो मिरचीसाठी तेवढा मसाला होता, तर आम्ही 1 किलो मिरची वापरलेली आहे। तर बघू शकता आता सर्वच मी मसाले भाजून घेणार आहे। जसं मोदीजींनी सांगितले की कमी तेलाचा वापर करा, तर तसंच मी कमी तेलाचा वापर करून सर्व मसाले भाजून घेते इथं। आणि या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघू शकता असं मस्त मी सर्व मसाले भाजून घेतले आणि या मिरच्या सर्वात शेवटी भाजून घेणार आहे।
आता आहे ना सर्व खडे मसाले मी भाजून घेतले आणि शेवटी आता तेजपान भाजून घेतले थोडं. तर सर्वच आधी व्यवस्थित करून घेतलेलं होतं मी आणि कांदा पण असं नीटनेटका करून ठेवलेला होता. तर आता कांदा भाजून घेते. तर कांदा पण जास्त काळा केलेला नाही आहे, तर असं जास्त काळा नाही करायचा, कडसर पण लागू शकतं त्याच्यामुळे. तर मस्त असा थोडासा असा सोनेरी कलर तर भाजून घेतला आहे. सर्वच साहित्य जे असतं ना ते जास्त नाही भाजायचं, त्याचा आहे ना स्वाद असा निघून जातो. तर त्याच्यामुळे आहे ना मग मी बघू शकता माझ्या पद्धतीने कसं मी भाजून घेतलेलं आहे. तर जास्त जाळलं पण नाही आहे आणि एकदम असं कच्चं पण ठेवलेलं नाही आहे. तर खूप छान अशी सुगंध तर इतका छान आलेला होता. तर मी पूर्ण मसाला दळून आणेपर्यंत माझा व्हिडिओ आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही. तर मस्त असा आता कांदा पण भाजून घेणार आहे मी. खोबरं आणि हळकुंड, हिंग हे मी आधीच थोडंसं आहे ना बारीक करून घेतलेलं होतं. तर त्याचे तुकडे तुकडे करून घेतले का थोडं सोपं जातं. मग त्याच्यामुळे ना गिरणीमध्ये पण खोबरं जास्त जाडसर नाही ठेवावं लागत, तर ते मी डायरेक्ट किसूनच घेतलं होतं. तर बघू शकता आता कांदा भाजून झाला आहे आणि त्याच्यानंतर आहे ना खोबरं पण भाजून घेते. तर जास्त तेलाचा वापर केलेला नाही आहे खोबऱ्याला, कारण खोबऱ्याला ऑलरेडी तेल सुटतं. त्याच्यामुळे ना मग खोबऱ्यामध्ये तेल नाही जास्त वापरायचं. आणि मिरच्या पण मस्त भाजून घेतल्या आहे, कमी तेलामध्येच भाजलं आहे, तर जास्त तेल नाही वापरायचे. तर बघू शकता अशा पद्धतीने मी मिरच्या पण भाजून घेतल्या आहे. तर मी आहे ना दालचिनी, सुंठ आणि हिरवी वेलची, परत जी काळी वेलची असते ना तर ती अशी तेलामध्ये भाजून नाही घेतली. तर डायरेक्ट मी तशीच फक्त स्वच्छ करून आणि दळून आणलेली त्याच्यामध्येच, बिन तेलात भाजलेली नाही, तर त्याचा स्वाद निघून जातो. तर त्याच्यामुळे मी पहिल्यांदा असं करून बघते. तर सर्व मसाले भाजून घेतले, थंड करून घेतले आणि डब्यामध्ये भरून घेतलेले. तर आता आहे ना गिरणीमध्ये जाण्यासाठी तयार झाले. तर आता मी कांडपमध्येच असं मसाला आहे ना बनवून आणणार आहे. तर मी आहे ना काळा मसाला पण बनवला आणि लाल तिखट पण बनवलं, पण मी फक्त काळा मसाल्याचं प्रमाण तुमच्यासोबत शेअर केलं आहे, तर लाल तिखटचं प्रमाण शेअर केलं नाही. तर ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सर्वच त्याचं प्रमाण मी लिहून देणार आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने मसाले बनवून आणलेले आणि वापरण्यासाठी न वेगळ्या पिशवीत काढून ठेवते आणि जे जास्त आहे ना ते दुसऱ्या डब्यामध्ये ठेवून देणार आहे, म्हणजे त्याचा वास पण टिकून राहतो. आणि अशा प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्येच ठेवायचं, तर मसाला खूप छान राहतो. तर कसा वाटला व्हिडिओ, आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू अजून एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.